श्री स्वामी समर्थ. भोगी कशी साजरी करावी, भोगीच्या दिवशी काय कामे करावी. संक्रांत हा खरं तर 3 दिवसांचा सण असतो आणि संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते. तर येत्या 13 जानेवारीला म्हणजे उद्या भोगी आहे. भोगी आयुष्यातल्या दुःख कमी करण्यासाठी, संकट अडचणी या दिवशी कुठल्या गोष्टी केल्या गेल्या पाहिजे. मुळात भोगी हा दिवस कसा साजरी करायचा आणि भोगी म्हणजे नक्की काय, ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. बघा, भोगीच्या दिवशी जुन्या वाईट गोष्टींचा त्याग केला जातो. भोगी याचा अर्थच असा आहे की खाणे किंवा उपभोगणे. भोगी हा आनंदाचा म्हणजे उपभोगाचा सण म्हणून मानला जातो. न खाई भोगी तो सदा रोगी, हे आपण बरेचदा आपले जे घरातले मोठे लोक असतील तर त्यांच्याकडून ऐकलं असेल. याचा अर्थ असा आहे की आनंद घेणारा किंवा उपभोगणारा. तर भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येतो. येत्या 13 जानेवारीला हा सण आहे. या दिवशी सगळ्यात पहिलं आपल्याला सकाळी उठून घर स्वच्छ करून घ्यायचं आहे. त्यानंतर घराच्या बाहेरचा जो परिसर आहे, मुख्य दरवाजाच्या बाहेर आपल्याला परिसर जो आहे तो स्वच्छ करायचा आहे. दारासमोर तुम्हाला रांगोळी काढायची आहे आणि या दिवशी घरातल्या सगळ्या लोकांनी म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तीळ टाकायचे आहे. तर या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तीळ टाकल्यामुळे आपल्याला ज्या वाईट गोष्टी आहे, काही नकारात्मक गोष्टी आहेत, वाईट गोष्टींचा आपल्यावर परिणाम झालेला असेल तर तो दूर होतो. तर बघा, भोगीच्या दिवशी संपूर्ण आपण महाराष्ट्रामध्ये तुम्ही ऐकलं असेल की आपण भोगीची भाजी खातो. म्हणजे ही मिक्स भाजी असते एक प्रकारची आणि यासोबत बाजरीच्या भाकरीमध्ये तीळ मिक्स करून बाजरीची भाकरी खाल्ली जाते. तर भोगीच्या भाजीमध्ये बघा, वांगे, वाटाणे, यानंतर या सीझनमध्ये येणाऱ्या सर्व, नंतर गाजर, बोरे, शेंगदाणे अशा बऱ्याचशा गोष्टी एकत्र करून ज्याची भाजी बनवली जाते आणि ती भाजी खाण्याची परंपरा आहे. तर दुसरी गोष्ट म्हणजे भोगी साजरी करण्यामागे एक कथा आहे. या दिवशी इंद्रदेवांची आठवण काढली जाते. इंद्रदेवांनी आपल्या धर्तीवर उदंड पीक पिकावं म्हणून प्रार्थना केली होती आणि ती भोगीच्या दिवशी केली होती. तर त्यामुळे भोगीच्या दिवशी या दिवसामध्ये बघा, सर्वच प्रकारच्या भाज्या येतात. तर त्या सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या एकत्र करून त्यांची भाजी केली जाते. सुरुवातीला केली जाते आणि ती त्या दिवशी खाल्ली जाते. म्हणजे एका दृष्टीने विचार केला तर आरोग्याच्या दृष्टीने ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. या दिवसामध्ये उपलब्ध असणारे, शरीराला उष्णता वाढवणारे अनेक पदार्थांच्या, भाज्यांचा समावेश करून ती भाजी बनवली जाते. तर हे त्यामागचे कारण आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा, भोगीच्या दिवशी जसं मी तुम्हाला सांगितले, आपण जसं रोज देवपूजा करतो तसे करायचे आहे. त्यानंतर अंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकून अंघोळ करायची आहे आणि भोगीची भाजी करायची आहे. यासोबत बाजरीची भाकरी आणि त्याला तीळ लावून किंवा टाकून भाकरी करायची आहे. आणि आमच्याकडे राळ्याचा तांदळाचा भात करायचा आहे. तर अशा अगदी सोप्या पद्धतीने भोगीचा दिवस आपल्याला साजरी करायचा असतो. आणि हे केलेले भाकरी, भाजी, भात, त्याच्यावर लोणी, गाजर, कांद्याची पात आणि हळदी कुंकू लावून ते तिळगुळ देऊन ती भाकरी 5 घरी द्यायची प्रथा ही आहे. असे 3 दिवस भोगीपासून 3 दिवस सुवासिनींना हळदी कुंकू द्यायची ही प्रथा आहे. म्हणजे घरी जाऊन लावायची पद्धतसुद्धा आहे. यानंतर दुसऱ्या दिवशी संक्रांत असते. तर संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी संक्रांत म्हणजे खरेदीनं आपण असे म्हणतो. तर मुळात संक्रांत असा 3 दिवसांचा सण आहे. हे तीनही दिवस अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला साजरी करायची आहे. पण खूप महत्त्वाचा दिवस असतात. ज्या त्या दिवशी आपण ज्या काही गोष्टी केले नाही ना, तर त्याचा आपल्याला जीवनामध्ये खूप काही लाभ होत असतो. म्हणून नक्कीच तुम्ही सांगितल्याप्रमाणे भोगीच्या दिवशी सांगितलेले उपाय करा, सांगितलेल्या गोष्टी करा. ज्या गोष्टी टाळायच्या आहेत त्या आपण नक्की टाळूया. कारण बघा, काही चुकीच्या गोष्टी आपल्या हातून काही शुभ दिवशी घडल्या तर मग त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात. तर त्यामुळे नक्कीच तुम्ही सांगितल्याप्रमाणे भोगीच्या दिवशी साजरी कराल अशी मी अपेक्षा करते. माहिती आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईबही नक्की करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.